दत्ता गाडेच्या बायकोचा खळबळजनक दावा. ती म्हणाली, मला न्याय पाहिजे. पुणे. पुण्यातील स्वारगेट एस.टी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली. त्यावर दत्ता गाडे यांची पत्नी काय म्हणाली? मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला. त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले. याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे. त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत असा दावा देखील दत्ताच्या पत्नीने केला आहे. तरुणीने आरडाओरड का केली नाही असा सवाल देखील गाडेंच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे. या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेले आहे. त्यावर दत्ता गाडेंच्या वकिलांचं नेमकं म्हणणं काय आहे? स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती. गाडे यांनी कोणतेही जबरदस्ती केलेली नसून पीडित तरुणी स्वतःच्या सोबतच गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे बसमध्ये जाण्याआधी तरुणीने 7,500 रुपये घेतले होते. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपींनी वकिलाला दिलेली आहे. दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणवरून वाद झाला आणि त्यानंतर तरुणीने दत्ता गाडेंवर आरोप लावले आहेत. या प्रकरणाला वेगळंच वळण आता लागलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.